देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीनं देवळी समाजाचा भव्य जिल्हा मेळावा आणि वधूवर सूचक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। रविवारी 10 मे 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 3 या वेळेत कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल इथं हा मेळावा होणार आहे। या मेळाव्यानिमित्तानं ज्ञातीतील गुणवंतांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती देवळी समाज हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष राजन नाईक यांनी दिली। कुडाळ MIDC येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी मंडळाचे सचिव विष्णू चौकेकर, खजिनदार रमेश नरसुले तसंच सदस्य ॲडव्होकेट अनघा तेंडुलकर, अरविंद तेंडुलकर, भास्कर केरवडेकर, मयूर आरोलकर, नागेश ओरोसकर, अनिल तोंडवळकर, बाळ कन्याळकर आदी उपस्थित होते। पाहुयात। सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज हितवर्धक मंडळ आयोजित जिल्हा मेळावा 10 मे रोजी रविवार कुडाळ येथे महालक्ष्मी हॉल या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेला आहे। गेले कित्येक वर्ष मेळावा झाला नाही आणि त्या अनुषंगाने जिल्ह्याचा मेळावा म्हणून कुडाळ हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सर्वांनी जिल्हा कार्यकारिणी बैठकीमध्ये कुडाळ हे ठिकाण ठरवण्यात आलेलं आहे। आपण सर्व देवी नाते बांधवांना तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही जिल्हा कमिटी म्हणून आवाहन करतो की सर्व जास्तीत जास्त ज्ञाती बांधवांनी देवळी ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपल्या समाजाचा शोभा वाढवण्यासाठी आणि समाज जो आपला विखुरला गेलेला आहे तो एकत्र करण्यासाठी आपण एकत्र यावा असं आम्ही सर्वांच्या वतीने आवाहन करतो। या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या समाजात देवळी समाजाच्या जे काही दशावतार नाट्य मंडळ आहेत त्या सर्व नाट्य मंडळांचा सत्कार त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। क्रिकेट मंडळ सुद्धा आमच्या समाजाचे आहेत, त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। त्यानंतर कलाकार जे इलेक्ट्रिक मीडियावर किंवा टीव्हीच्या माध्यमातून जे कलाकार आहेत, सिरियल मध्ये म्हणे असून दे किंवा पिक्चर मध्ये असून दे, त्यांचा त्या सुद्धा कलाकारांचा आम्ही आमच्या देवी समाजाचे कलाकार आहेत त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या ठिकाणी आताच लागलेली 12वीच्या परीक्षेचा निकाल, या निकालामध्ये आमच्या देवी समाजाचे जो कोण विद्यार्थी असतील ते शाळेमध्ये हायस्कूलमध्ये 1 किंवा 2 किंवा 3 नंबरचे कोणी आले असतील त्यांनी आमच्या संपर्क साधून त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आम्हाला एक आनंद असा होतोय की सर्व समाजांचे मेळावे होत असताना आमचा देवी समाजाचा मेळावा कित्येक वर्ष जिल्ह्याचा मेळावा थांबून राहिला होता, तो आज 10 मे रोजी मोठ्या दिमाखान्यात आम्ही तिथे चांगल्याने पार पाडू असं आम्हाला आशा आहे आणि सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे। त्याचप्रमाणे सांगायचं एक म्हणून तुळस मातून इथला एक लहान मुलगा तुळसकर म्हणून विजय तुळसकर म्हणून ज्यांनी आपलं नाव 7 संबंधापर्यंत नेण्यात घेऊन गेलेला मुलगा, तो लहान 8वीतला 9वीतला मुलगा, तो आपल्या देवळी समाजाचा आहे आणि त्याचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवून त्याचा सत्कार आम्ही ठेवलेला आहे। त्या मुलग्याने सर्व देशाची प्रार्थना म्हणा किंवा गणित म्हणा काय काय म्हणे ते त्याच्या डोक्यात येईल ते त्यांनी तो म्हणतो, अशा विद्यार्थ्याचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सत्कार आयोजित ठेवलेला आहे। आणि तुमच्या माध्यमातून आमचा हा संदेश आमच्या ज्ञाती बांधवांपर्यंत
पोहोचवण्यात यावा. त्याच्या अनुषंगाने 2-3 महिन्यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमच्या देवळी समाजाचे कोण सदस्य असतील निवडून आलेले आणि 85 सदस्य निवडून आलेले, त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. हल्लीच वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक झाल्या. त्यामध्ये सुद्धा कोण नगरसेवक आमचे ज्ञातिबंधू असतील समाजाचे, त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. अध्यक्ष जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या उपस्थितीत हा कार्यक्रम आहे. परंतु ज्या ठिकाणी कोण प्रमुख पाहुणे असतील आमच्यातले, त्यांच्या उपस्थितीत आपण हे उद्घाटन करू. सूचक मेळावा सुद्धा आहे. आणि तुमच्या मधून जास्त आवाहन करतो, वधूवरांनी सुद्धा ह्या मेळाव्याला आपला बायोडेटा घेऊन यावा. बरोबर ना? वधूवर लोकांनी म्हणजे उपस्थित राहून आपला बायोडेटा घेऊन यावा. निमंत्रित आम्ही केलेले आहोत. त्या ठिकाणी मुंबईचे सुद्धा आम्ही काही आमच्या समाजाचे किरण नाईक पत्रकार आहेत, त्यांचा सुद्धा आम्हाला दूरध्वनी फोन आला होता. त्यांना सुद्धा निमंत्रण दिलं आम्ही. नाईक मराठा मंडळ ते आमचे देवळी समाजाचंच मंडळ आहे, त्यांचा अध्यक्ष सुद्धा आम्हाला फोन आला होता. त्यांनी सुद्धा आपण प्रयत्न करतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि चाकरमान्यापैकी मुंबईवाले खूप आलेले आहेत आणि ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित दाखवतील. त्यांच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न आहेत की आमच्यात कलाकार कोणते मोठे असतील त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे.